नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोय. त्या टॉपिकचं नाव आहे वाक्यप्रचार. त्या म्हणीचा काही पाठ राहिला होता, तो आपण हे वाक्प्रचार झाल्यानंतर किंवा वाक्यप्रचार झाल्यानंतर आपण तो म्हणींचा जो पार्ट आहे, तर तो म्हणींचा पार्ट त्या ठिकाणी आपण अभ्यासूयात. ओके, म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे समजलं पाहिजे की वाक्प्रचार म्हणजे काय. जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हण म्हणजे काय, तसं तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे की वाक्प्रचार म्हणजे त्या ठिकाणी कशाला म्हटलं जातं. ओके, तर याला आपण वाक्प्रचार म्हणजे काय किंवा कशाला म्हटलं जातं हे समजून घ्या आधी. त्याच्यानंतर मग आपण वाक्प्रचार त्या ठिकाणी आपण या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर करू. ओके, बघा आता सर्वात पहिला प्रश्न आहे, पुढील पैकी कोणते वाक्य बरोबर आहे. फक्त हे प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून मी सांगेल. ओके, प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी हे फक्त तुम्हाला सांगेल, बरोबर. त्याच्यानंतर थोडं पाणी घेतो. ओके, शुभ दुपार सर्वांना. चला या फास्ट, तुम्ही फास्ट या, म्हणजे दिवाळी सुद्धा फास्ट येत आहे. दिवाळी आपल्या आयुष्यात केव्हा असते रे? जेव्हा आपले भविष्य, यस शुभ दुपार ताई, आपलं भविष्य ज्या दिवशी उज्ज्वल होईल तो दिवस. शुभ दुपार ताराताई. ज्या दिवशी आपलं भविष्य उज्ज्वल होईल त्या दिवशी आपल्या आयुष्याची फटाके फुटतील. फटाके फुटतील म्हणजे काय? यशाची फटाके फुटतील. आयुष्याची नाही तर यशाची फटाके फुटतील. त्या दिवशी आपण पूर्णपणे यशस्वी झालेले असू. बघा पुढील कोणते वाक्य बरोबर आहे. बघा, वाक्प्रचाराला 3 शब्दांची मर्यादा असते. वाक्प्रचार हा शब्द समूह असतो. वाक्प्रचार संपूर्ण वाक्य असते. वाक्प्रचार जसे तसे वापरायचे असतात. हे तर काही येणार नाही. ड येऊ शकत नाही. ड येणार नाही म्हणजे ब येणार नाही. समजलं का? हे गेले, बरोबर आहे. मग अ आणि क बरोबर येणार का सर? तर वाक्प्रचाराला 3 शब्दांची मर्यादा असते. आता मला असं वाटतं की इथं वाक्प्रचार म्हणजे काय, तर वाक्प्रचाराची काही रचना असते. तर वाक्प्रचाराची रचना तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी माहिती असेल नसेल, पण आता ह्या सर्व गोष्टी क्लिअर करून घ्या की वाक्प्रचार म्हणजे काय, कशाला म्हणतात वाक्प्रचार, वाक्प्रचार म्हणजे काय. तुम्हाला सांगता येईल वाक्प्रचार म्हणजे काय? हा, म्हणजे इथं त्या ठिकाणी एक शब्द समूह, फक्त एवढं लक्षात ठेवा, बरोबर का. शब्द समूह आता इथं त्यांनी दिलेलं नाहीये. ओके, मग आता इथं 3 शब्दांची मर्यादा नसते, बरोबर का. मग इथं फक्त काय यायला पाहिजे होतं, तर फक्त पर्याय 2 यायला पाहिजे होतं की वाक्प्रचार हा एक शब्द समूह असतो. पण तसं नाहीये. मग सर्व पर्याय चुकीचे असं येऊ शकते. इथं आपलं एवढं त्या ठिकाणी काही हे नाहीये, पण मी तुम्हाला कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करून देतो. वाक्प्रचाराची व्याख्या थोडी ओरली समजून घ्या. मराठीमध्ये वाक्प्रचार म्हणजे असा शब्दसमूह जो शब्दशः अर्थापेक्षा वेगळ्या, बरोबर ना, अर्थपूर्ण शब्दसमूह, बरोबर आहे, तर अर्थापेक्षा वेगळ्या आणि विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेला असतो. तो शब्दसमूह वाक्यात वापरला जातो. शब्दांचा शेवट अर्थापेक्षा भिन्न असतो. याला त्या ठिकाणी मराठीमध्ये वाक्प्रचार म्हणून ओळखलं जातं. मग त्यामध्ये खूप मोठी मोठी वाक्प्रचार आहेत, अशातला प्रकार नाहीये. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघताय की त्याला 2 शब्द आणि 3 शब्दामध्ये त्याची मांडणी असते. तुम्ही कुठलंही पुस्तक घ्या, कुठल्याही पुस्तकामध्ये वाक्प्रचाराची मांडणी 2 शब्द किंवा 3 शब्द असते. म्हणजे इथं तुम्ही लक्षात घेऊ शकता की वाक्यप्रचार 3 शब्दांची मर्यादा असते. हे बरोबर तुम्ही सांगू शकता इथं, बरोबर का. आणि वाक्प्रचार संपूर्ण वाक्य असते. आता या ठिकाणी संपूर्ण वाक्याची रचना त्या पद्धतीने येऊ शकते, काय अडचण नाही. तर वाक्प्रचार नुसता शब्द समूह नसतो, तर तो अर्थपूर्ण शब्द समूह असतो. समजलं का. म्हणून ब हा चुकीचा होता आणि ड जो काही होता वाक्प्रचार जशा तसे वापरायचं असतं, हेही चुकीचं होतं. म्हणून पर्याय अ आणि ड हे सॉरी अ आणि क हे बरोबर होतं. ओके, त्याच्यामुळे या गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे
की कुठे फक्त शब्द आलेली आहेत आणि कुठे त्या ठिकाणी अर्थपूर्ण आहे. या कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या पाहिजे. ओके, समजलं मग आता? मग तेच आपल्याला आता इथं त्या ठिकाणी शिकायचं आहे, तेच आपल्याला इथं त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. ओके, सर्वांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर करा. बघा की अंगाचा तीळपापड होणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अंगाचा तीळपापड होणे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की अंगाचा तीळपापड होणे. तू जास्त बोल नको बर का, माझ्या अंगाचा तीळपापड होतोय, तू बोलूच नको आता, नाहीतर हा जो संताप आहे, हा जो राग आहे, मला अनावर होईल. माझ्या अंगाचा इतका तीळपापड होतोय ना, तू समोर आलाय तर, असं बोलतो ना आपण, बोलतो का नाही बोलत? मग याला त्या ठिकाणी बघा आता, हा अर्थपूर्ण शब्द समूह आहे, अंगाचा तीळपापड होणे. समजलं का? ते एक वाक्य सुद्धा आहे, बरोबर का? अशा प्रकारे, आणि त्याला मर्यादा सुद्धा आहे, बरोबर. अंगाचा तीळपापड होणे म्हणजे अतिशय राग येणे. तुमच्यापैकी किती लोकांना अतिशय राग येतो? येतो का तुमच्यापैकी कोणाला राग? राग म्हणजे काय माहितीये ना? तर राग म्हणजे त्या ठिकाणी आयुष्याचा विनाश आहे, लक्षात ठेवा. नाही, ताराताईंना येत नाही. बरं, अजून बाकी जण जे काही त्या ठिकाणी हजर आहे, राग येतो तुम्हाला? येतो का नाही येत? अरे बोलण्यामध्ये जिवंतपणा पाहिजे आपल्याला. मला शक्यतो राग येतच नाही. एवढ्या 13-14 वर्षापासून मी शिकवतोय, पण मी कधी विद्यार्थ्यांवर रागवलं नाही. ती वेळच आली नाही मला रागवण्याची. येतो बट कंट्रोल ही करतायत. ओके ओके ताई, ओके. पल्लवी ते मला असं वाटतं की ठीक आहे, राग एका विशिष्ट वेळेला आला तर ठीक आहे, पण पुन्हा पुन्हा राग येणं हे असं नको पाहिजे, बरोबर का? तर मला म्हणजे एवढ्या 14 वर्षात सांगतोय तुम्हाला, 14 वर्ष मला त्या ठिकाणी कंप्लीट होत आहे, बरोबर का? 2011 पासून मी टीचिंग करतोय, बरोबर. तर आज 14 वर्ष त्या ठिकाणी कंप्लीट झाले. तर आता त्या ठिकाणी या 14 वर्षामध्ये मी कधीच विद्यार्थ्यांवर रागवलो नाही, कधीच नाही. वेळच नाही आली मला, आणि तेही MPSC ला शिकवत असताना. नाही, विशिष्ट ठिकाणीच येतो. बरं ठीक आहे, आता तोही त्या ठिकाणी बंद करा म्हणजे बरं राहील. ओके, तर या ठिकाणी हा ठीक आहे, तो ते येऊ शकतो राग, असं नाहीये. तो एक मानवी स्वभाव आहे, बरोबर. जेव्हा मनाच्या विरुद्ध एखादी गोष्ट घडते तेव्हा राग येतो, बरोबर का? आणि तो यायला पण पाहिजे, नाहीतर मग लोक गृहीत धरतात. खरंय का खोटं आहे? 100%. कुठेतरी एक सेल्फ रिस्पेक्ट असला पाहिजे, बरोबर ना? आत्मसन्मानाची बाजू तुमची भक्कम पाहिजे, बरोबर का? तर असो, काय अडचण नाही. तर बघा, इथं त्या ठिकाणी खूप राग येणे, आता ते समानार्थी वाक्प्रचार बघा. अंगाचा भडका उडणे, अंगाचा भडका, बस. आता विशेष नाही, माझ्या अंगाचा भडका उडतोय. अंगाचा भडका उडतोय म्हणजे काय? की मला तुफान खूप मोठ्या प्रमाणामध्ये राग येतोय. अंगाचा भडका उडणे, अंगाची लाही लाही होणे. तू हे जे बोललाय ना, तर या बोलण्यातून माझ्या अंगाची लाही लाही होत आहे. म्हणजे त्या ठिकाणी प्रचंड असा राग त्या ठिकाणी मला तुझा येत आहे. तर त्याचा वाक्यामध्ये उपयोग बघा, काय सांगितलेलं आहे वाक्यामध्ये उपयोग बघा. बाबा माझ्यावर रागावले म्हणून माझ्या अंगाचा तीळ पापड झाला. समजलं का? काय सांगतोय? बाबा माझ्यावर रागावले म्हणून माझ्या अंगाचा तीळ पापड झाला. समजलं का? म्हणजे मला प्रचंड प्रचंड राग आला, बरोबर का? आता मला सांगा तुम्ही, बाबा जेव्हा रागावतात तेव्हा राग यायला पाहिजे का? जर चांगल्या गोष्टीसाठी बाबा रागावले तर मला एक सांगा मित्रांनो, राग यायला पाहिजे का? कमेंट्स करून सांगा मला, यस ऑर नो. सर्वांनी कमेंट्स करून सांगा, होय का नाही? आता पुढे बघा, नेक्स्ट, अर्धचंद्र देणे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला पार्ट आहे. 5 स्टार. समजलं का?
अर्धचंद्र देणे. अर्धचंद्र देणे म्हणजे काय? मला साहेबांनी अर्धचंद्र दिला, बरोबर. मुलगी गृहपाठ काय? मुलांनी गृहपाठ नाही केला म्हणून सरांचा तीळपापड झाला. अगदी बरोबर पल्लवीताई, 100%. त्या ठिकाणी काय झाला? राग अनावर झाला, बरोबर. पण मी एमपीएससी मध्ये जेव्हा गृहपाठ सांगतो विद्यार्थ्यांना, तेव्हा विद्यार्थ्यांना जास्त आग्रह करत नाही. कारण आपण ज्या फील्डमध्ये काम करतोय, ज्या फील्डमध्ये आपण अभ्यास करतोय, तर आपण या स्टेजला येऊन पोहोचलोय की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अजिबात त्या ठिकाणी आपण म्हणजे तडजोड नको, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. की तुम्ही कितीही काही केलं तरी त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट काय? की तुम्हालाच तुमचं करायचं आहे, बस संपला विषय. अर्धचंद्र देणे, तर त्याला म्हटलं जातं हकालपट्टी करणे. काय करणे? हकालपट्टी करणे म्हणजे हकलून लावणे, समजलं का? याला मराठीमध्ये काय म्हणतात? अर्धचंद्र देणे, म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. आता त्याचा समानार्थी शब्द किंवा समानार्थी वाक्प्रचार काय येणार आहे? गचांडी देणे. मला कंपनीच्या मॅनेजरने गचांडी दिली म्हणजे त्या ठिकाणी कंपनीतनं हाकलून लावलं, माझी हकालपट्टी केली. वाक्यात उपयोग काय बघा? आमच्या वर्गात विलास व प्रमोद, बरोबर का? आमच्या वर्गात विलास व प्रमोद यांना अर्धचंद्र दिला म्हणजे त्या ठिकाणी मास्तरनं काय केलं? तर त्या पोरांना हाकलून लावलं. कुठून? वर्गातून. समजलं का? अशा प्रकारची रचना या ठिकाणी आलेली असते, बरोबर. अर्धचंद्र देणे म्हणजे काय? तर हकालपट्टी करणे. आय होप, मी अपेक्षा करतो सर्वांना या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. यस ऑर नो? सर्वांनी एकदा मला कमेंट्स करून सांगा. प्लीज एकदा कमेंट्स करून सांगा सर्वांनी, यस ऑर नो. आता दिवाळी जवळ येते आहे. आता हा जो आठवडा आहे नेक्स्ट येणारा, तर तो पूर्णपणे दिवाळीचा असणार आहे. दिवाळीची शॉपिंग, दिवाळीची खरेदी, जे लोक बाहेर गावाला जातात त्यांची गावाकडे जाण्याची काय म्हणतो आपण त्याला, घाई, बरोबर ना. खूप मोठा असा सण हा दिवाळीचा आहे. कितीही लोक कितीही लांब असले तरी ते दिवाळीला आपल्या मूळ गावी जातात म्हणजे जातात. हाच तो एक सण असतो. सर्व लोक त्या ठिकाणी दिवाळीला येत असतात, सर्वांच्या भेटीगाठी होतात. आयुष्य म्हणजे काय? हेच आहे. एक तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट की तुमच्याकडनं प्रत्येक कर्म समाज उपयोगी घडलं पाहिजे. तुमचं नाव सर्व लोकांनी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. सर्व लोकांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. अशा पद्धतीचं आपलं कर्तृत्व असलं पाहिजे. ठीक आहे. या पृथ्वी तलावर येणारा प्रत्येक व्यक्ती काय आहे? स्वार्थी आहे, 100%. पण मला असं वाटतं की एका विशिष्ट लेव्हलपर्यंत आपण स्वार्थी असलं पाहिजे, जेणेकरून तुमचं भविष्य आहे, तुमच्या भविष्याविषयी तुम्ही स्वार्थी असा, बरोबर का? तुमचं आयुष्य आहे, आरोग्याची काळजी आहे, स्वार्थी राहा. पण एखाद्या व्यक्तीला मदत करायची आणि तुम्ही केलेल्या मदतीनं ती व्यक्ती सुखी होणार आहे, त्या व्यक्तीचं आयुष्य फुलणार आहे, त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. तर इथं स्वार्थीपणा दाखवू नका. बिनधास्तपणे सदळ मनानं त्या ठिकाणी मदत करा त्याला, समजलं का? ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. लेक्चर बरोबर या गोष्टी सुद्धा खूप जास्त महत्वाच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मॅटर करतात. आकाशाला गवसणी घालणे. आता आकाश काही जोक आहे का? आकाश नुसते आपण वर नजर टाकली की आपल्याला आकाश दिसतंय, बरोबर का? पण इथं काय सांगितलंय? आकाशाला गवसणी घालणे म्हणजे एखादी अशक्य गोष्ट असणार आहे, बरोबर का? एखादी अशक्य गोष्ट करून दाखवण्याचा प्रयत्न करणे. मी एका वर्षात आकाशाला गवसणी घालणार, असं बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असणार आहे. मग जेव्हा तुम्ही म्हणताय की मी एखाद्या म्हणजे या वर्षी आकाशाला किंवा एका वर्षात आकाशाला गवसणी घालणार, म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं यश संपादन करणार. जोक नाही, समजलं का? असलं यश संपादन करणार ना की लोक बघत राहतील, विषयच नाही, समजलं का? त्यामुळं त्या ठिकाणी इथं म्हटलंय की आकाशाला गवसणी घालणे म्हणजे
त्या ठिकाणी अशक्य गोष्ट करून दाखवण्याचा प्रयत्न करणे. ज्या ठिकाणी कोणी जात नाही तिथे मला जायचं आहे. बरोबर का? म्हणजे तुम्हाला मी काय सांगतो की नेहमी सांगतोय की आयुष्यामध्ये सकारात्मक विचार ठेवा. हात आकाशाला पोहोचणे, पण ह्या सर्व गोष्टी तुम्ही करा, पण जो तुम्हारे पैर है ना, जो तुम्हारे पैर है, समजलं का? म्हणजे जे तुमचे पाय आहेत ना, ते त्या ठिकाणी, माझी पेंटिंग एवढी चांगली नाही आहे, मी त्या ठिकाणी शूज काढणार होतो. ओके, जे तुमचे पाय आहेत ते पाय जमिनीवरतीच राहू द्या. समजलं? कुठे राहू द्या? जमिनीवरतीच राहू द्या. जर तुम्ही त्या ठिकाणी पाय जमिनीवरती नाही ठेवलेत, एवढ्या मोठ्या यशाला तुम्ही गवसणी घातली, त्या यशाला काही अर्थ उरणार नाही. लक्षात ठेवा. बघा, माझ्या मोठ्या भावाने 2023च्या राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी, कोणतं? डायरेक्ट उपजिल्हाधिकारी पद मिळवून आकाशाला गवसणी घातली वर्षभरात. किती? वर्षभरामध्ये आकाशाला गवसणी घातली डायरेक्ट. म्हणजे इतकं मोठं यश त्याने संपादन केलं की तुम्हाला सांगण्याची गरज नाही. समजलं का? की माझ्या मोठ्या भावाने 2023च्या राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पद मिळवून आकाशाला गवसणी घातली. म्हणजे एखादी अशक्य गोष्ट जेव्हा तुम्ही शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न करताय, तेव्हा ही रचना किंवा हे वाक्प्रचार तिथं महत्वपूर्ण ठरताय. बरं, तुम्हाला वाक्प्रचार कसे वाटतायत? एकदा कमेंट्स करून मला सांगा बरं. कसे वाटतायत तुम्हाला वाक्प्रचार? सर्वांनी कमेंट्स करा. सर्वांनी कमेंट्स करा. ओके, छान वाटतायत. ओके, सर्वांनी कमेंट्स करा. म्हणजे आपल्या लेक्चरची दिशा आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे, या सर्व गोष्टी त्यातनं आपल्याला कळतील. ओके, छान वाटतायत. ताराताई, पल्लवीताईंचे रिप्लाय आलेत. बाकी लोक सुद्धा उपस्थित आहेत, बरोबर का? तर सर्वांनी कमेंट्स करा. तुम्ही केलेल्या कमेंट्स प्रत्येक वेळेस सांगतोय मी, त्या आपल्या लेक्चरच्या प्रेरणा ठरतात. आकाश पाताळ एक करणे, काही असू दे. हे 2025 आणि 2026 मी आकाश पाताळ एक करून टाकेल, बरोबर का? पण येणाऱ्या MPSC मध्ये, येणाऱ्या तलाठी परीक्षेमध्ये मी यश संपादन करणार म्हणजे करणार. बोलतो ना आपण असं, मी आकाश पाताळ एक करून टाकेल. ते गाणं आहे बघा, चांद तारे को, कोणतरी गाणं आहे ते, तोड लावूंगा मैं, बरोबर का? म्हणजे त्या ठिकाणी इथं सांगण्याचा उद्देश माझा एवढाच आहे की आकाश पाताळ एक करणं म्हणजे एखादे काम करण्याची खूप मेहनत घेणं. काय वाटतं तुम्हाला? जेव्हा तुम्ही अभ्यास करतात तेव्हा तुम्हाला असं वाटत नाही का, असं म्हणजे असं जिज्ञासवृत्ती नाही वाटत का तुम्हाला की नाही भाई, आता मला काय असू दे पण मला यश संपादन करायचंय म्हणजे करायचंय, मी यावर्षी काय करून टाकू दे, आकाश पाताळ एक करेल पण मी यावर्षी तलाठी होणार, मी यावर्षी कंबाईनची परीक्षा पास होणार. म्हणजे थोड्या दिवसांसाठी नाही, मी तुम्हाला नेहमी सांगतोय की तुम्ही सेल्फ मोटिवेटेड राहा, कोणाची प्रेरणा घेण्याची गरज नाही. फक्त आपल्या मायबापांना समोर ठेवा. आयुष्यात कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही तुम्हाला, कोणत्याच नाही. फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी झाला त्या दिवशी समजायचं कार्यक्रम फिक्स आहे. मग तिथून तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही. तो जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे, स्वतःवरचा तो विश्वास आहे, तो विश्वास स्वतःला क्रिएट करावा लागतो. कोणी तुमच्याजवळ येणार नाही, तुमचा विश्वास वाढवून देणार नाही. मी फक्त बोलेल लेक्चर पुरता, 1 तासापुरता. त्याच्यानंतर तुमचा प्रवास तुम्हाला करायचा आहे. तुम्ही स्वयं प्रेरित राहा की नाही मला करायचं आहे, एनी हाऊ कंडिशन असा. ओके, म्हणून त्या ठिकाणी एखादे काम करण्यासाठी खूप मेहनत घेणे, आकांत तांडव करणे, काय असू दे भाऊ, बरोबर का? अपराध्यास शिक्षा देण्यासाठी मी आकाश पाताळ एक करेन. समजलं का? जो गुन्हेगार आहे का नाही, त्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. मी काही करेल पण त्याला शिक्षा म्हणजे त्या ठिकाणी झालीच पाहिजे, एनी हाऊ कंडिशन. ओके, अशा पद्धतीने हा एक वाक्प्रचार होता. नेक्स्ट,
आकाश फाटणे. यस, बरोबर आहे. आपण बघतोय की प्रत्येक वाक्य प्रचारामध्ये येणाऱ्या शब्दांची जी संख्या आहे, तर येणाऱ्या शब्दांची संख्या त्या ठिकाणी मोस्ट ऑफ सेम वाटते. की आकाश फाटणे म्हणजे ढगफुटी होणे का? ढगफुटी होणे का? ढगफुटी होणे हा कन्सेप्ट थोडा वेगळा आहे. ढगफुटी होणे म्हणजे काय, तर त्याला आकाश फाटणे म्हणजे काय, ढगफुटी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळणे, बरोबर, ढगफुटी होणे. आणि आकाश फाटणे म्हणजे काय, तर याला तुम्ही म्हणणार की चारी बाजूंनी संकटे येणे. समजलं का? जेव्हा चारी बाजूनी पाणी असणार आहे तेव्हा तुम्ही त्याला म्हणू शकतात की आकाश फाटलंय किंवा ढगफुटी झाली आहे. असं ढगफुटी झाली म्हणजे काय, पाणीचं पाणी, तिथं पाण्याचं प्रमाण जे असतं ते मर्यादेच्या कडे असतं. आता बघितलं आपण 2025 मध्ये भूतना भविष्य ज्या भागामध्ये कधी आयुष्यभरात जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली त्या भागामध्ये कधी पाऊस एवढा झाला नाही. कधी, आता सोलापूरचा भाग बघा तुम्ही, त्या भागामध्ये काही तालुके असे आहेत की तिथं आयुष्यात कधी एवढा पाऊस त्या लोकांनी बघितलेला नाही. तिथं म्हणजे लिटरली काहीच राहिलं नाही. लोकांची घरं उद्ध्वस्त झाली, लोकांची शेतीचं जे उत्पन्न होतं ते शेतीचं पीक त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी म्हणजे त्याची नासाडी झाली. त्याच्यानंतर जर पुढे तुम्ही गेलात तर गुरंढोरं वाहून गेली. म्हणजे इतकी चिंताग्रस्त परिस्थिती होती. बरीच जीवित हानी झाली. बरंच काय काय त्या ठिकाणी झालं. आणि इतका तुफान तो पाऊस होता की तुम्हाला नाही सांगू शकत. म्हणजे याला आपण त्या ठिकाणी एक निसर्गाची आपत्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं ती झाली. म्हणून इथं चारी बाजूंनी संकट येणे म्हणजे आता तो जो शेतकरी राजा आहे बिचारा, तर तो इतक्या मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेला आहे की तुम्हाला सांगू शकत नाही. त्याच्यावर आकाशाची कुऱ्हाड कोसळली आहे. आकाशाची कुऱ्हाड कोसळली म्हणजे काय, की त्याच्या शेतातलं पीक गेलंय, त्याची गुरंढोरं गेली आहे, त्याची त्या ठिकाणी घर उद्ध्वस्त झालाय, बरोबर का? त्या पोराच्या शाळेच्या शिक्षणाचं साहित्य सुद्धा वाहून गेलंय. म्हणजे सर्व बाजूंनी त्याच्यावर संकट आली आहेत. म्हणजे त्याच्यावरती आकाशाची कुऱ्हाड कोसळली आहे. समजलं का? म्हणून त्या ठिकाणी त्याला अशा पद्धतीने आकाश फाटणे म्हणून त्याला ओळखलं जातं. लक्षात ठेवा. समजलं? मग आता इथं बघा की संपतरावच्या घरावर सर्व बाजूने आकाशाची कुऱ्हाड कोसळली. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर त्या ठिकाणी करू शकतो की आकाशाची कुऱ्हाड कोसळणे म्हणजे काय, तर याला अशा पद्धतीने ओळखलं जातं. आकाशाची कुऱ्हाड कोसळणे म्हणजे काय, तर हा कन्सेप्ट तिथे आपल्याला क्लिअर करता येतो आहे. समजलं इथपर्यंत? यस ऑर नो? होय का नाही? सर्वांनी कमेंट्स करा. सर्वांनी कमेंट्स करा. ओके, यस, पल्लवी ताईंचा रिप्लाय आलाय. सर्वांचा रिप्लाय येऊ द्या. सर्वांचा रिप्लाय येऊ द्या. चला जाऊया पुढं. यस, ओके. बघा आता इथं पुढचा वाक्य, आग ओकणे. आता आग ओकणे म्हणजे काय, अतिशय तीव्र राग व्यक्त करणे. अतिशय तीव्र राग. आता पुन्हा रागावरती विषय आलाय. मला वाटतं आपण इथं त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केला, बरोबर. आग ओकणे, अंगाचा तिळपापड होणे, हे आपण त्या ठिकाणी घेतलं, बरोबर का? इथं आलेलं आहे
अतिशय तीव्र राग व्यक्त करणे. काय? अतिशय तीव्र राग व्यक्त करणे. आता समानार्थी वाक्प्रचार काय आहे? आग पाखडणे. सेम. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र राग व्यक्त करणे अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी आलेली आहे. बघा वाक्यात उपयोग काय आहे बघा, की घरात अगदी छोट्याशा कारणावरून भांडण झाले, परंतु रामराव त्यांच्या बोलण्यातून तीव्र संताप व्यक्त करीत होते. काय सांगतोय? घरात अगदी छोट्याशा कारणावरून भांडण झाले. छोटस कारण छोटस होतं, परंतु रामराव त्यांच्या बोलण्यातून तीव्र संताप व्यक्त करत होते. म्हणजे काय करत होते ते? आग ओकत होते. समजलं का? म्हणजे आता काही जणांना ज्यांनी पहिल्यांदा ऐकलं असेल त्यांना असं वाटत असेल की आगीचे गोळे बाहेर पडत असतील. अशातला काही प्रकार नाहीये. समजलं का? तर तीव्र संताप व्यक्त होणे. आनंद गगनात मावे नासा होणे. आनंद गगनात मावे नासा होणे. आता तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होणार आहे. तो कधी? ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येणार आहे त्या दिवशी तुमच्या आयुष्यातला आनंद सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय करता येणार आहे? तर गगनात मावेनासा होणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ होतो खूप आनंद होणे. काय होतो? खूप आनंद होणे. अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी येत असते. समानार्थी आहे बघा, आनंदाला पारावार न उरणे. बरोबर आहे ना? इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आनंद होतो की आपण विचारही करू शकत नाही त्या गोष्टीचा. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे की हा आनंद कधी होणार आहे? ज्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आयुष्यात काय होणार आहे? खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद होणार आहे, तेव्हा ही परिस्थिती तिथे निर्माण होणार आहे. आनंदाला पारावार न उरणे म्हणजे एक विशिष्ट लेवल अशी येते की आकाश ठेंगणे होणे किंवा आभाळ ठेंगणे होणे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आनंद आयुष्यात निर्माण होणे की तुम्हाला सांगू शकत नाही. समजलं का? तुम्हाला त्या ठिकाणी सांगू शकत नाही की आभाळ ठेंगणे होणे. त्याच्यानंतर पुढे गगन ठेंगणे होणे. गगन ठेंगणे होणे. बरोबर? अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी आलेली असते. की आता इथं काय सांगितलंय की गगन ठेंगणे होणे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद होणे. वाक्यात उपयोग बघा, सीमाला सरांची शाबासकी मिळताच आनंद गगनात मावेनासा झाला. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो आनंद झाला की तो आनंद गगनात मावेनासा झाला. म्हणजे या सर्व गोष्टी आपण क्लिअर करू शकतो. समजलं का? म्हणजे हे वाक्प्रचार आपल्याला दैनंदिन जीवनाचा धडा शिकवताय. हे वाक्यप्रचार आपल्याला दैनंदिन जीवनाविषयी माहिती सांगताय, आपला आत्मविश्वास वाढवताय. मी तर नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना की मराठी जगा. मराठी काय करा? मराठी जगा. श्वास मराठी, ध्यास मराठी, चालतो मराठी, बोलतो मराठी, आयुष्य मराठी, जगतो मराठी. माग सरायचं नाही, रडायचं नाही, आता लढायचं. समजलं का? म्हणून वाक्यात उपयोग, वाक्प्रचार सर्व गोष्टी आपण घेतल्या. गवा गवा होणे. बरोबर आहे. एखादी गोष्ट अशी असते की त्या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गवा गवा त्या ठिकाणी होतो. म्हणजे गावामध्ये ह्या सर्व गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घडतात. समजलं का? या सर्वच्या सर्व गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घडतात. त्या सर्वच्या सर्व गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडतात म्हणजे इन द सेन्स की बोंबाटा होतो. काय होतो? बोंबाटा होतो. बरोबर का? की एखादी गुप्त गोष्ट असते, ती गोष्ट तुम्हाला कुणालाही सांगायची नाहीये, पण ती गोष्ट अचानक अशी पसरते वाऱ्यासारखी, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरते
की तुम्हाला सांगू शकत नाही, बरोबर का. त्याला म्हणतात बोभाटा होणे. गावामध्ये आपण म्हणतो ना की या गोष्टीचा बोंभाटा झाला, बरोबर का, किंवा गुप्त गोष्टीची मोठ्या प्रमाणात वाच्यता होणे. सर्वांना 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 या सर्वच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी कळून जाणे, याला मराठीमध्ये म्हणतात गवा गवा होणे. समजलं काय म्हणतात? गवा गवा होणे. म्हणजे त्याला तुम्ही असं पण म्हणू शकतात गजहब करणे, समजलं का, बबरहा करणे असं सुद्धा त्याला म्हणू शकतात तुम्ही. याचा अर्थ सुद्धा तोच होतो आहे, बरोबर का. बबरहा करणे किंवा गजहब करणे, बरोबर. गहजब करणे, गजहब नाही, गहजब करणे म्हणजे बोभाटा करणे, समजलं का. की एखादी गुप्त गोष्ट आहे आणि ती गुप्त गोष्ट सर्वांना पूर्ण गावभर सांगत सुटणे, बरोबर. अशा प्रकारची आलेली रचना त्या ठिकाणी प्रकट होत असते. याला म्हणतात गवा गवा होणे. काय म्हणतात? गवा गवा होणे, म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. यस. बघा आता हे झाल्यानंतर वाक्यात उपयोग काय ते लक्षात घ्या. शंकूचा साखरपुडा झाला. काय? शंकूचा साखरपुडा झाला व लग्नाची तारीखही ठरली. संपूर्ण गावभर बातमी पसरली व काही दिवसांनी ते लग्न मुडले. या लग्नाची मुडल्याच्या बातमीचा गावभर बोंभाटा झाला, बरोबर आहे. की त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट की आता लग्न ठरलंय, साखरपुडा झालाय, या सर्वच्या सर्व गोष्टी डन झाल्यात. मग या सर्वच्या सर्व गोष्टी डन झालेल्या असताना ते लग्न मुडलं आणि लग्न मुडल्यानंतर त्या संपूर्ण गावभर काय झाला, तर संपूर्ण गावभर बोंभाटा झाला. समजलं का. याला म्हणतात बोंभाटा. आता म्हणतो ना आपण गावामध्ये एखाद्याचं लग्न जर त्या ठिकाणी मुडलं तर लग्न मुडल्यानंतर अख्ख्या गावभर त्या गोष्टी म्हणजे ती बातमी अख्ख्या गावभर पसरते. हे सांगण्याची गरज नाहीये. ओके. पुढे बघा आता चतुर्भुज होणे महत्वाचा वाक्प्रचार आहे. आपण चतुर्भुज होणे. आता चतुर्भुज होणे म्हणजे काय? लग्न होणे, दोनाचे चार हात होणे, बरोबर का. म्हणजे त्या ठिकाणी इथं म्हण ती पण लागू पडते की त्या ठिकाणी लग्न होणे हा अत्यंत महत्वाचा असा त्या ठिकाणी वाक्प्रचार आहे. कारण 100% इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार. आताची परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर सर्वजण समाजामध्ये वावरतात. सर्वजणांना माहिती आहे की सध्याची सिच्युएशन, सध्याची परिस्थिती काय आहे. सध्याची परिस्थिती इतकी भीषण आहे, इतकी भयावह आहे की आत्ताचे जे मुलं आहेत ते मुलं त्या ठिकाणी थोडं त्यांच्या आयुष्याची सेटलमेंट जर नाही झाली तर आज ते लग्नही करू शकत नाहीये. त्यांची लग्न सुद्धा त्या ठिकाणी होणं अवघड परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळं वेळेच्या आत त्या ठिकाणी जेव्हा आपण शाळा शिकतो आहे, जेव्हा आपल्याला दोन लोक त्या ठिकाणी येऊन सांगताय तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या अनुभवातनं ते तुम्हाला सांगताय, तर त्या पद्धतीनं या सर्व गोष्टी समोर ठेवून सर्व गोष्टी सोबत घेऊन त्या ठिकाणी मार्गस्थ होणं गरजेचं आहे, बरोबर का. आणि वेळेत आपल्या भविष्याची चिंता करत भविष्य उज्ज्वल करणं गरजेचं आहे. अदरवाईज जर आपण त्या ठिकाणी भविष्याची चिंता न करता जर पुढे वाटचाल केली तर आपला कार्यक्रम फिक्स आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, समजलं का. मग आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःला कधीही कधीही सावरू शकत नाही. म्हणजे आपल्या आयुष्याचं वाटोळं फिक्स होणार म्हणजे होणार, समजलं का. म्हणून त्या ठिकाणी वेळेत या सर्व गोष्टी लक्षात घ्या. दोनाचे चार हात होणे म्हणजे लग्न होणे, अक्षता पडणे म्हणजे लग्न होणे आणि हळद लागणे म्हणजे लग्न होणे. बघा, जेव्हा लग्न ठरतं तेव्हा प्रत्येकाला आनंद असतो. आहे नुसता आनंद, बरोबर का. लग्न ठरणं हा आनंद आहे, लग्न होणं हा पाहिजे त्या स्वरूपामध्ये आनंद नाही. कारण तिथून तुमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदाऱ्या वाढतात. लक्षात ठेवा, तुम्ही एक रिस्पॉन्सिबल पर्सन बनतात. जेव्हा मंगलाष्टके म्हटले जातात आणि मंगलाष्टके म्हणताना त्या ठिकाणी जेव्हा ते जी समोरची व्यक्ती मंगलाष्टके म्हणताय, बरोबर का,
ते बुवा जोपर्यंत मंगलाष्टक त्या ठिकाणी संपवत नाही तेव्हा याला घाई लागलेली असते की केव्हा 3 वेळेस सावधान 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 सांगितलेलं असतं. मंगलाष्टकांमध्ये शेवटची 3 अक्षरं जी काही असतात ती महत्वपूर्ण ठरतात. सावधान 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 3 वेळेस सांगितलं जातं, पण भाऊ काही ऐकत नसतोय. तेव्हा भाऊ फुल कॉन्फिडन्स असतो. समजलं का? आणि जेव्हा 1-1.5 वर्ष लग्नाला झाल्यानंतर जबाबदाऱ्यांचा ओझं घेऊ घेऊ इकडं धाव तिकडं धाव इकडं धाव तिकडं धाव, लग्नाच्या आधी 1000 मित्र, लग्न झाल्यानंतर 5 मित्र, 2 वर्ष आले 5 नंतर त्या ठिकाणी 2 मित्र, लग्न झाल्यानंतर 3 वर्षानंतर त्या 3 मित्रांवरून त्या ठिकाणी एकच मित्र, तोही त्या ठिकाणी सोडून जातो. हा एकटा, त्याची फॅमिली, त्याची पोरं, त्याची बायको, बस संपला विषय. ह्यातच माझे सौख्य सामावलेलं आहे. ना कुठला समाज, काही काही वेळेस तर काही काही इतकी मूर्ख लोक आपल्या आई वडिलांना विसरतात. म्हणजे इतकं मोठं त्याच्याकरता तुम्ही भविष्य चिंता करत आताचा हा प्रवास त्या ठिकाणी केला पाहिजे. बरोबर सांगतोय का चुकीचं सांगतोय मी? खरंय का खोटं आहे? म्हणून 2022च्या वर्षात माझा मोठा भाऊ चतुर्भुज झाला. पण तो का झाला? त्याने त्या पद्धतीने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं होतं, म्हणून तो चतुर्भुज झाला. मी खरं सांगतोय का खोटं सांगतोय? कमेंट्स करून सांगा मला. ही वास्तविकता आहे समाजाची. होय का नाही? यस ऑर नो? सर्वांनी 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 कमेंट्स करा. हो, बरोबर. आई वडील खूप खूप करतात आपले. बरोबर आहे, 100%. या सर्व गोष्टी सत्य आहे. बघा आता पुढचा वाक्प्रचार, डोळ्यात खुपणे. असतं असं काही काही की हा माझ्या नुसता डोळ्यात खुपतोय रे. डोळ्यात खुपतोय म्हणजे त्याच्या डोळ्याला इजा झाली असला प्रकार नाही येतो, बर का? यात काही काही म्हणत असतील की डोळ्यात खुपतोय म्हणजे त्याच्या डोळ्यांना इजा झाली अशातला प्रकार नाहीये अजिबात. डोळ्यात खुपतोय म्हणजे काय की त्या ठिकाणी तो त्याचा मत्सर करतोय, म्हणजे त्याचा तो तिरस्कार करतोय. बरोबर का? म्हणजे डोळ्यात सलणे असा त्याचा अर्थ होतो. डोळ्यावर येणे हा दुसरा अर्थ होतो आणि हेवा वाटणे हा तिसरा अर्थ होतो. समजलं का? म्हणजे डोळ्यात खुपणे अशा प्रकारे ती रचना त्या ठिकाणी आलेली असते. असं बऱ्याचदा त्या ठिकाणी आपल्याला या सर्व गोष्टी आपण क्लिअर त्या ठिकाणी करत असतो. बरोबर? मग आता या सर्वच्या सर्व बाबी आपण समजू शकतो. या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर त्या ठिकाणी करू शकतो. बरोबर? या सर्वच्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने समजून घेऊ शकतो. ओके? बघा आता, आमच्या बाबाच्या नजरेत आम्ही लहान भावंडे नेहमीच डोळ्यात खुपत. म्हणजे जे आम्ही लहान भावंड होतो तर ते नेहमीच आम्ही काय करायचो तर डोळ्यात खुपत असायचो. डोळ्यात खुपत असायचो इन द सेन्स की त्या ठिकाणी सांगायचं झालं तर या ठिकाणी बाबांना आमचा नेहमीच मत्सर असायचा किंवा बाबा आमचा नेहमीच तिरस्कार करायचे. ओके? अशा प्रकारे या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, फडशा पाडणे. बघा आता, आता तलाठीला मी जे उडे अलंकार घेतले, हे सॉरी वाक्प्रचार घेतले, तर याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी वाक्यप्रचार जे काही त्या ठिकाणी असणार आहे, तर या व्यतिरिक्त वाक्प्रचार परीक्षेमध्ये येणार नाही हा माझा विश्वास आहे. हा अंधविश्वास नाहीये तर विश्वास आहे. आपण आता युट्यूबची सिरीज घेतोय, आपण ते PYQ अनालिसिस करतोय. त्या प्रत्येक PYQ मध्ये प्रत्येक PYQ मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय की कशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होत आहे. तर ते आपण बघतोय. आता बघा इथं, फडशा पाडणे. फडशा पाडणे म्हणजे काय? पूर्णपणे नष्ट करणे. आपण ते कालच, मला वाटतं कालच का नाही परवाच्या लेक्चरला घेतलं होतं, मला वाटतं युट्यूबच्या लाईव्ह लेक्चरला, की ताईने भुईमंगाच्या काहीतरी होतं ना, ते ताईने भुईमंगाच्या शेंगांचा फडशा पाडला असं त्या ठिकाणी वाक्य होतं. आणि तिथे सांगितलेलं होतं की योग्य वाक्य या वाक्प्रचाराचं योग्य अर्थाचं वाक्य दिलेल्या पर्यायातून ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न
तिथे विचारलेला होता. मग फडशा पाडणे म्हणजे काय, तर पूर्णपणे नष्ट करणे. काय करणे, मी त्याचा फडशा पाडतो. बघा तुम्ही आता असं बऱ्याचदा तुम्ही त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. मग जेव्हा असं बोललं जातं की मी त्याचा फडशा पाडतो, तेव्हा लक्षात ठेवा की तो फडशा पाडतो इन द सेन्स की त्या ठिकाणी पूर्णपणे नष्ट करतो. म्हणजे फन्ना उडवणे असा सुद्धा त्याचा अर्थ होतो, फस्त करणे असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. आमच्या जिल्ह्यात चोरांनी खूप मोठा धुमाकूळ घातलेला होता, तर पोलिसांनी चोरांना पकडून पूर्णपणे फडशा पाडला. समजलं का? पूर्णपणे फडशा पाडला. म्हणजे इथं फडशा पाडणे म्हणजे काय, तर पूर्णपणे त्या ठिकाणी त्याचा म्हणजे घातलेला होता. तर पोलिसांनी बघा, आमच्या जिल्ह्यात चोरांनी धुमाकूळ म्हणजे पूर्णपणे त्या चोरांची जी काही टोळी होती त्या टोळीला काय केलं, नष्ट केलं. अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी आलेली असते. नेक्स्ट, धुव्वा उडवणे. बरोबर आहे ना? आपण म्हणतो ना धुव्वा उडवणे, बरोबर? धुव्वा उडवणे, लक्षात घ्या. धुव्वा उडणे म्हणजे काय किंवा धुव्वा उडवणे म्हणजे काय, सेम आहे, वेगळं नाहीये. हा जो अर्थ आहे, हा जो वाक्प्रचार आहे, तर तो वाक्प्रचार आणि तिथं आलेली रचना, बरोबर का? तर धुव्वा उडवून मी म्हणजे माझ्या टीमने किंवा माझ्या याच्या टीमने, म्हणजे कुठली टीम म्हणू शकतो आपण, माझी जी कबड्डीची टीम होती त्या कबड्डीच्या टीमने त्या ठिकाणी काय उडवला, तर धुव्वा उडवला. कुणाचा? समोरच्या टीमचा. तर धुव्वा उडवला म्हणजे काय, तर पराभव केला. काय केला? पराभव केला. समजलं का? म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपण इथं क्लिअर करू शकतो. म्हणजे धुळीस मिळणे, दुर्धान करणे, याला त्या ठिकाणी म्हटलं जात आहे धुव्वा उडणे. समजलं का? काय म्हटलं जात आहे? धुव्वा उडणे म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जात आहे. धुळीस मिळणे, दुर्धान करणे असा त्याचा अर्थ प्रकट होतो आहे. म्हणजे याला म्हटलं जात आहे की त्या ठिकाणी धुळीस मिळणे किंवा धूळधान करणे अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंचा परिपूर्ण धुव्वा उडवला. बघितलं आपण T20 मध्ये, अंडर-19 मध्ये, T20 मध्ये आपण बघितलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पूर्णपणे धुव्वा उडवला. बरोबर का नाही? 100%. या पुढे आता चला, हात मिळवणी करणे. हात मिळवणी करणे म्हणजे काय, कशाला म्हणतात हात मिळवणी करणे? थोडा कशाचा प्रॉब्लेम आहे बघा. आता हात मिळवणी करणे म्हणजे काय, त्याला आपण म्हणू शकतो संगनमत करणे किंवा करार करणे. काय म्हणू शकतो? संगनमत करणे किंवा करार करणे अशा प्रकारे. बरोबर? तर एखाद्या गोष्टीत सहमत असणे, एखाद्या गोष्टीत सहमत असणे त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण हात मिळवणी करणे म्हणतो, करार करणे. बरोबर का? इंग्रजांच्या बाबतीत ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जायच्या. बरोबर का? येस. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाईत मुघलांचा धुव्वा उडवला. अगदी बरोबर आहे, 100% बरोबर. म्हणजे या ठिकाणी आता बघा, इथं एखाद्या गोष्टीत सहमत असणे, करार करणे. बरोबर का? आता इंग्रज काय करायचे, थोडं तुम्हाला इंग्रजांच्या बाबतीत सांगतो, इंग्रजांच्या कूटनीतीविषयी सांगतो. इंग्रज इतके चुकीच्या पद्धतीने वागायचे की इंग्रजांनी पूर्णपणे आपल्या देशावर, आपल्या या परिपूर्ण म्हणजे देशावरती राज्य केलं, भारतीयांना गुलाम बनवून ठेवलं. तर त्यांनी कूटनीतीचा वापर केला की एखाद्या संस्थांचा राजा असेल, त्या राजाशी हात मिळवणी करायची, हात मिळवणी करायची, त्याच्यानंतर त्याशी करार करायचा. आणि करार केल्यानंतर ज्या सर्वच्या सर्व गोष्टी ठरलेल्या असायच्या, तर त्या सर्वच्या सर्व गोष्टींना पाहिजे त्या स्वरूपामध्ये, बरं का,
ज्या सर्वच्या सर्व गोष्टी ठरलेल्या असायच्या, तर त्या सर्वच्या सर्व गोष्टींची पूर्तता इंग्रजांकडनं केली जात नव्हती. मग ती पूर्तता केली जात नसल्यामुळं, बरोबर का, ती पूर्तता केली जात नसल्यामुळं त्यांच्यामध्ये काय व्हायची, भांडणं व्हायची, लढाया व्हायच्या, आणि त्या सर्व गोष्टींचा फायदा इंग्रज खूप मोठ्या प्रमाणामध्ये करून घ्यायचे. म्हणजे एखादा राजा असेल, समजा बंगाल प्रांत असेल, बंगाल प्रांतातला जो राजा, त्या राजाच्या राज्यकारभारामध्ये जे महत्वाचे लोक होते, त्या महत्वाच्या लोकांना त्यांच्यापासून फोडायचं, त्यांना आमिष दाखवायचं, आणि आपल्याकडं त्यांना त्या ठिकाणी वळवायचं, आणि वळविल्यानंतर मग त्या ठिकाणी त्या राज्यावरती हल्ला करायचा, आणि ते राज्य आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं, त्याच्याशी त्या ठिकाणी काय करायचा, करार करायचा, आणि करार केल्यानंतर, बर का, करार करायचा, आणि करार केल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट की त्यांच्याशी करार केल्यानंतर मग आपले जे विचार आहे त्यांच्यावरती लादायचे, आणि त्यांच्यावरती लादल्यानंतर मग पुढे तो जो प्रदेश असेल तो प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घ्यायचा. समजलं का? म्हणजे यस, तैनाती फौज, अगदी बरोबर ताई, समजलं का? खालसा धोरण असेल, तैनाती फौज असेल, बरोबर, ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ह्या कूटनीतीचा वापर त्यांनी केला, आणि आपल्याकडं या सर्व गोष्टी वळवून घेतल्या. रशिया व भारत या दोन देशांनी एका करारात हात मिळवणी केली, बरोबर आहे. आता भारत 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल त्या ठिकाणी 150 वर्ष, म्हणजे 1600ला, मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना, 1600ला भारतात इंग्रज आले, आणि 1947ला 1947ला गेले. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर 347 वर्ष या हिंदुस्थानामध्ये भारतीयांचं राजपाट होतं. किती? 347 वर्ष. नॉट अ जोक, समजलं का? म्हणजे एवढं सर्व साधन नाहीये बरं का. 347 वर्ष इथे येऊन स्वतःचं राजपाट निर्माण करणं. येस, बरोबर आहे, अगदी बरोबर. की जेव्हा 100% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधींसोबत पुणे करार केला होता, बरोबर आहे. पुणे करार कशा संदर्भात होता, तर तो एक वेगळा पार्ट आहे, तो आपला आता इतिहासाचा पार्ट नाही. फक्त हात मिळवणी करणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे आपला. जाऊया पुढे बघा. त्यानंतर आता हे आपले एवढे काय होते, वाक्प्रचार होते महत्वाचे. आता मला असं म्हणायचं आहे की काल आपण त्या ठिकाणी काहीतरी, काही प्रश्न आहे, चला उत्तर द्या बरं. आता काही प्रश्न आहे, ते प्रश्न त्या ठिकाणी आपण घेऊया बरं. येस येस येस, 100%, अगदी बरोबर ताई, 100%. ताराताई येस येस. नाही, मी विश्लेषित करणार होतो तो करार, पण मग आता मला वाटतं मराठीचं लेक्चर आहे आणि तो करार कशाला विश्लेषित करायचा असं मला वाटत होतं. ते अगदी बरोबर उदाहरण दिलंय तुम्ही, 100% उदाहरण दिलंय. तो आपला म्हणजे इतिहासामध्ये जो कन्सेप्ट आहे हे मला सांगायचं होतं. तुम्ही जे उदाहरण दिलं ते अगदी बरोबर दिलं, काहीच अडचण नाही. पर्याय क्रमांक 2, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साथीने निवडक मावळ्यांनी एकनिष्ठतेची शपथ घेतली. या विधानातील अधोरेखित शब्दाला योग्य वाक्प्रचार त्या ठिकाणी ओळखा. फुले वाहने. आता फुले वाहने तुम्हा सर्वांना माहिती आहे, आपण फुले कुठे वाहत असतो, बरोबर का? फुले वाहने म्हणजे काय? अर्पण करणे, बरोबर ना? हा त्याचा अर्थ होतो. नंबर 2, बेल भंडारा उचलणे, 100% एकनिष्ठतेची शपथ घेणे. लक्षात ठेवा, बेल भंडारा उचलणे म्हणजे काय? की पूर्णपणे जबाबदारी निशी पार पाडणे, किंवा पूर्णपणे जबाबदारी स्वीकारणे, बेल भंडारा उचलणे. एकनिष्ठतेची शपथ घेणे, 100% बरोबर, समजलं का? 100%. नेक्स्ट, वाचा सिद्ध करणे, बरोबर, भरपूर पुराव्यानिशी सिद्धता करणे, बरोबर ना?
वाचा सिद्ध करणे म्हणजे भरपूर पुराव्यानिशी त्या ठिकाणी या सर्वच्या सर्व गोष्टी सिद्ध करणे, बरोबर ना. म्हणजे वाचा सिद्ध करणे. नमन करणे, बरोबर का. नमन करणे म्हणजे काय, नतमस्तक होणे. नमन करणे म्हणजे काय, तर नतमस्तक होणे. ओके. याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर याला मराठीमध्ये म्हणतात, म्हणजे हा पहिला प्रश्न होता, नमन करणे म्हणजे नतमस्तक होणे. आपण करतो ना एखाद्याला नमन, नतमस्तक होतो, त्याचा पायावरती आपलं डोकं ठेवतो, नतमस्तक होणे म्हणजे. हे आपण कुणासमोर करतो, तर आपले जे दैवत आहेत, आई वडील त्यांच्या समोर आणि परमेश्वरासमोर आपण नतमस्तक होतो, बरोबर का. नमन करतो अशा प्रकारे. या पुढं नंबर 2. हा, राजाने, आता बघा तुम्हाला इथं प्रश्न विचारलेला आहे, मला असं वाटतं, येस, आदराने नमस्कार करणे, अगदी बरोबर ताराताई, 100%. चला याचं उत्तर सांगा बरं मला आता. राजाने अलबत्या गलबत्यांना सभेतच अर्धचंद्र दिला. अलबत्या गलबत्यांना, म्हणून त्यांची कणिक तिमली गेली नाही. वरील वाक्यसमूहातील वाक्प्रचार व त्यांचा अर्थ, योग्य अर्थ ओळखा. चला, अलबत्या गलबत्या म्हणजे क्षुल्लक माणूस, बरोबर आहे का. चला उत्तर द्या बरं सर्वांनी. अर्धचंद्र देणे म्हणजे गचांडी देणे, आत्ताच बघितलं आपण. म्हणजे बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी कणिक तिमणे म्हणजे खूप मार देणे. क बरोबर असणारे म्हणजे हे येऊ शकत नाही, बरोबर. ब बरोबर असणारे म्हणजे हे येऊ शकत नाही, आणि फक्त ड येऊ शकत नाही. इलिमिनेशन मेथड, अगदी बरोबर पल्लवित आहे. ओके, इलिमिनेशन मेथडने जायचं, की आपल्याला तर माहिती आहे अर्धा चंद्र देणे म्हणजे गच्चंडी देणे, हे तर 100% येणार आहे. आपल्याला अलबत्या गलबत्या माहिती नाही असं आपण गृहीत धरूया, बरोबर. आपल्याला ते माहिती नाहीये, पण आपल्याला अर्धा चंद्र माहिती आहे ना, गच्चंडीने हकालपट्टी करणे, बरोबर का. म्हणजे ब येणार आहे, मग ब येणार आहे म्हणजे पर्याय 2 येऊ शकत नाही, क आणि ड, बरोबर का. त्याच्यानंतर त्या ठिकाणी फक्त ड येऊ शकत नाही, हे 2 पर्याय इथंच त्या ठिकाणी काय झाले, मायनस झाले. राहिलेले 1 आणि 3 पर्याय, बरोबर का. मग कणिक तिमणे आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप मार देणे म्हणजे क येणार आहे, ब येणार आहे. मग क येणार आहे, ब येणार आहे, असा कोणताच पर्याय नाही, पर्याय फक्त 3 आहे, की अ ब क म्हणजे अलबत्या गलबत्या म्हणजे क्षुल्लक माणूस, हे त्या ठिकाणी बरोबर आहे. ओके, समजलं का. अशा प्रकारे या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करू शकतो. ओके, समजलं मित्रांनो, होय का नाही. सर्वांनी कमेंट्स करा. पुढचा प्रश्न, सचिन व अनिल, आता इथं 100% त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी देणं महत्वपूर्ण असते. सचिन व अनिल यांचे स्वभाव पाहता त्यांची दाट मैत्री होणे शक्य आहे. या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार, दाट मैत्री होणे. मग आता इथं त्या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर आहे, मेत कुट जमणे. मेत कुट जमणे म्हणजे त्या ठिकाणी आता दाट किंवा घट्ट मैत्रीण, मेत कुट जमणे ते पण येऊ शकतं, पण असो मोठ बांधणे हे तर काही येऊ शकत नव्हतं. एकजूट होणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. मोठ बांधणे म्हणजे काय, की एखाद्याला त्याच्या इच्छेविरुद्ध काही करावयास सांगणे, बरोबर. एखादी व्यक्ती असते. मोठ बांधणे म्हणजे काय, की एखाद्याला त्याच्या इच्छेविरुद्ध त्या ठिकाणी म्हणजे एखादी गोष्ट करावयास सांगणे. जुळून येणे, योग येणे, बरोबर का. जुळून येते रेशीम गाठी, बरोबर ना. कुठली तरी सिरियल आहे ती, जुळून येते रेशीम गाठी, आहे ना कुठली सिरियल. मला वाटतं आपल्या मोबाईलमुळं आता बरेच जण टीव्ही बघणं बऱ्याच लोकांचं कमी झालं असेल, नाहीतर मला अजूनही तो म्हणजे त्या ठिकाणी ती आठवण आजही त्या ठिकाणी मला आठवते, की गावामध्ये, येस, गावामध्ये काही लोकांकडे फक्त टीव्ही असायचा आणि गावातली अख्खी लोक त्या समोरच्या व्यक्तीच्या घरी टीव्ही बघायला जायचे. मला वाटतं आपलं युट्यूब 2025 मिनिटांनी सुरू होईल. सर्वांनी युट्यूबला या. एन्जॉय आणि आनंदाचं असं लेक्चर आणि बऱ्याच कन्सेप्ट तिथे PYQ मधनं क्लिअर होतात.
तर सर्वांनी सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या युट्यूबला या. आता बघा इथं त्या ठिकाणी आपल्या इच्छेविरुद्ध त्या ठिकाणी काम करावं सांगणं म्हणजे मोठं बांधणे, याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला, चतुर्भुज होणे. समानार्थी वाक्प्रचार सांगितलाय. काय सांगितलंय? समानार्थी वाक्प्रचार कोणता? हळद लागणे बरोबर आहे? बरोबर आहे का? कोणतं उत्तर येणार आहे? पदराला गाठ मारणे. पदराला गाठ मारणे म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1. येस, पदराला गाठ मारणे. बघा हे तर उत्तर तर हे आहे. पदराला गाठ मारणे म्हणजे काय? स्मरण ठेवणे, ध्यानात ठेवणे, अशा प्रकारे. बरोबर. पदरात घालणे म्हणजे काय? तर स्वीकार करणे, स्वाधीन करून घेणे, अशा प्रकारे. ओटीत देणे म्हणजे काय? दत्तक देणे, अशा प्रकारे या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करतो. ओटीत देणे, मी माझ्या भावाला एका व्यक्तीच्या ओटीत दिलं. ओटीत दिलं म्हणजे काय? तर त्याला स्वाधीन केलं, दत्तक दिलं, असं. ओके, अशा प्रकारचा कन्सेप्ट तिथे त्या ठिकाणी येत असतो. हा एक प्रश्न होता. पुढचा प्रश्न, चला. वाघाचे कातळे पांघरणे. वाघाचे कातळे पांघरणे, वाटाण्याच्या अक्षता देणे, तोंडात तीळ न भिजणे, धुऱ्यावर ठेवणे. बघा कोणतं उत्तर बरोबर येणार आहे? चला, सर्वांनी कमेंट्स करून मला सांगा कोणतं उत्तर बरोबर येणार आहे. वाघाचे कातळे पांघरणे. तुम्ही ना आता काय वाघाचं कातळ पांघरलं का? बरोबर का? 100%. तोंडात तीळ न भिजणे म्हणजे काय? कोणती तरी गुप्त गोष्ट प्रकट करणे, म्हणजे याच्या पण तोंडात तीळ भिजत नाही, असं बऱ्याचदा तुम्ही ऐकलंय. पर्याय 2. बर, बघूया आपण आता. एचं 2 दोन ठिकाणी म्हणजे पर्याय 3 येणार नाही, पर्याय 4 येणार नाही. बरोबर. पुढे बघा आता, इथं त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? एचं 2 दोन ठिकाणी आहे. बीचं 2 म्हणजे काय उत्तर दिलं? पर्याय क्रमांक 2. आता बीचं वाटाण्याच्या अक्षता देणे. वाटाण्याच्या अक्षता देणे म्हणजे काय? हे येणार, पर्याय क्रमांक 2 येणार. वाटाण्याच्या अक्षता देणे म्हणजे नाकार देणं ना. धुऱ्यावर ठेवणे म्हणजे वगळणे. आता जोड्या जुळवा. पर्याय 2 येणार का? पर्याय 2 कसं येणार बरं? थोडं चांगलं ऑब्झर्व करायचं. ओके, इथं बघा की इथं त्या ठिकाणी 2 आहे, इथं पण 2 आहे. आपण घाईमध्ये सांगितलं, बरोबर का? मग इथं 4 आहे. मग आता 2चं 4 येऊ शकत नाही ना. वाटाण्याच्या अक्षता देणे म्हणजे कोणती तरी हा येऊ शकत नाही. वाटाण्याच्या अक्षता देणे म्हणजे काय? नकार देणे. समजलं का? याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार. लक्षात ठेवा. समजलं का? काय येणार? काय अडचण नाही. बघा काय येणार? पर्याय क्रमांक 1 येणार 100%. या पुढचा आता. पुढचा प्रश्न, तोंडाला पाने पुसणे, पोटाला चिमटा घेणे, जमदग्नीचा अवतार असणे, टेंभा मिरवणे. आता जमदग्नीचा अवतार असणे म्हणजे काय? तुम्हाला काय विचारलंय? विरुद्धार्थी वाक्प्रचार. विरुद्धार्थी वाक्प्रचाराची जोडी विचारली आहे. आता इथं सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? तोंडाला पाने पुसणे म्हणजे निघून जाणे, बरोबर का? त्याच्यानंतर पोटाला चिमटा घेणे म्हणजे काय? पै 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 जमा करणे, बरोबर का? तर पोटाला चिमटा घेणे म्हणजे काय? गरिबीची परिस्थिती असणे, बरोबर का? मग याच्या विरुद्ध तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायचं आहे, बरोबर. जमदग्नीचा अवतार असणे. जमदग्नीचा अवतार म्हणजे काय? तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये राग व्यक्त करणे. समजलं का? खूप मोठ्या प्रमाणामध्ये राग व्यक्त करणे. काय उत्तर येणार तर सांगा? तोंडाला पाने पुसणे, निघून जाणे. चला तुम्हाला वेळ देतो थोडा. काय येणार? पटकन येईल उत्तर.
सांगा. जमल? नाही. तोंडाला पाने पुसणे म्हणजे काय? आता त्याचं त्या ठिकाणी तोंडाला पाने पुसणे पर्याय क्रमांक 3 ताईने उत्तर दिलं. बरं बघूया आपण आता. ताईने उत्तर दिलं पर्याय क्रमांक 3. तोंडाला पाने पुसणे म्हणजे काय? फसवणे. बरोबर, हे त्याचं योग्य उत्तर म्हणजे योग्य अर्थ आहे की तोंडाला पाने पुसणे म्हणजे काय? फसवणे. बरोबर. मग याचं उत्तर त्या ठिकाणी याच्या विरोधात काय येईल? तोंडाला पाने पुसण्याच्या विरोधात इकडं फसवणे आहे, इकडं दात करून पोट भरणे, तर शक्यतो उद्धार करणे म्हणजे एचं 2. एचं 2 आता बघूया. तोंडाला पाने पुसणे, प्रेमाचे भरते येणे. बरं थांबा, आपण आता जोड्या जुळूया. पोटाला चिमटा घेणे. बरं, ताईने काय उत्तर दिलंय? पर्याय क्रमांक 3 दिले. बरं, 2 पोटाला चिमटा घेणे म्हणजे पोटाला चिमटा घेणे. तुम्हाला विरुद्धार्थी विचारलेला. पोटाला चिमटा घेणे म्हणजे काय? बरं, मला नंतर सांगता का याचं उत्तर? चालेल उद्याच्या लेक्चरला? नाही सांगता आलं मी सांगू? बोला की. शोधता का याचं उत्तर? बरं, आतापर्यंत आपण समानार्थी वाक्प्रचार शिकलोय. आता विरुद्धार्थी वाक्प्रचार घेऊया. चालेल काय? 1 येणार, 2 येणार, 3 येणार का 4 येणार? चालेल का? सांगता का मला उद्याच्या लेक्चरला? यस ऑर नो? ओके. बर, 100% सांगणार? सांगणार सर्वजण 100%? पल्लवी ताई, जमदग्नीचा अवतार म्हणजे काय? तुम्हाला मी याचा अर्थ पण सांगून देतो. जमदग्नीचा अवतार काय? अतिशय रागीट. बरोबर का? अतिशय संतापी. त्यानंतर टेंभा मिरवणे म्हणजे काय? टेंभा मिरवणे म्हणजे काय? की त्या ठिकाणी पुढे पुढे करणे. आपण म्हणतो ना की त्या ठिकाणी काय टेंभा मिरवतोय तू. बरोबर, टेंभा मिरवणे. टेंभा मिरवण्याचा अर्थ काय होतो? तर दिखावा करणे. बरोबर का? टेंभा मिरवणे म्हणजे काय? तर टेंभा मिरवणे म्हणजे देखावा करणे. सर्वांची अर्थ सुद्धा सांगतोय. हो 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 सर, साईड ही आहे का? हो 100%. तर उद्या दिवशी याचं उत्तर मला सर्वांनी सांगा. पोटाला चिमटा घेणे म्हणजे काय? प्रत्यक्ष पोटाला आपण चिमटा घेत नाही. तर पोटाला चिमटा घेणे म्हणजे काय? चिमटा घेणे सर्वांना माहिती असेल. पोटाला चिमटा घेण्याचा अर्थ काय होतो? की स्वतःच्या गरजा कमी करून. बरोबर का? बचत करणे. थोडक्यात पोटाला चिमटा घेणे म्हणजे काय? पोटाला चिमटा घेऊन पोरांना शिकवलंय. आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, बचत करणे. खर्च कमी करत 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 बचत करणे. बरोबर का? पोटाला चिमटा घेणे. अशा प्रकारचे याचे अर्थ आहेत. बरोबर. आणि तुम्हाला काय करायचं आहे? तर त्याचं तुम्हाला काय करायचं? विरुद्धार्थी वाक्प्रचाराच्या जोड्या ओळखायच्या आहेत. बरोबर. मग आता 100% येऊन जाईल. म्हणजे विरुद्धार्थी वाक्प्रचार तुम्हाला ओळखायचे आहे. बरोबर का? म्हणजे तोंडाला पाने पुसणे याचा अर्थ काय होतो? तोंडाला पाने पुसणे याचा अर्थ काय होतो? तर मी तुम्हाला सांगितलं, फसवणूक करणे. बरोबर ना? तोंडाला पाने पुसणे याचा अर्थ काय होतो? फसवणे. बरोबर ना? हा अर्थ त्याचा होत असतो, फसवणे. मग या प्रत्येकाचा विरुद्धार्थी वाक्प्रचार तुम्हाला ओळखायचा आहे. बरोबर. आता इथं
त्या ठिकाणी तोंडाला पाणी पुसणे, पोटाला चिमटा घेणे. पोटाला चिमटा घेणे म्हणजे त्या ठिकाणी दात करून पोट भरणे, तसं एका ठिकाणी नाहीये, बरोबर का? तर उद्या दिवशी अजून चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगा, त्याचा अर्थ तुम्हाला विरुद्धार्थी घ्यायचा आहे. तसं तोंडाला पाणी पुसणे म्हणजे फसवणे, मग त्याचं येऊ शकतं उद्धार करणे, बरोबर का? असं ओके. पोटाला चिमटा घेणे म्हणजे काय, तर बचत करणे. मग त्या ठिकाणी पोटाला चिमटा घेणे म्हणजे बचत करणे, मग त्याचं येऊ शकतं सोन्याचा धूर निघणे, बरोबर का? म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या सर्वच्या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेतलं, जमदग्नीचा अवतार असणे, याचं त्या ठिकाणी उत्तर काय येणार, जमदग्नीचा अवतार असणे. मग जमदग्नीचा अवतार असणं म्हणजे दात करून पोट भरणे का, जमदग्नीचा अवतार असणं म्हणजे अतिशय संतापी व्यक्ती, म्हणजे सीचं 4 यायला पाहिजे, बरोबर का? सीचं 4 यायला पाहिजे. त्याच्यानंतर टेंभा मिरवणे म्हणजे काय, तर त्या ठिकाणी इकडं टेंभा मिरवणे म्हणजे देखावा करणे, बरोबर. तर अशा पद्धतीने मला वाटतं इथं पर्याय जे काही आहेत ते पर्याय कुठेतरी कशा पद्धतीने झालेली आहेत. ठीक आहे, आपण उद्याच्या दिवशी उद्याच्या लेक्चरला हे डिस्कस करूया. तुम्हाला उद्या दिवशी उत्तर सांगा. हे पर्याय मला वाटतं आपण बदलूया उद्याच्या लेक्चरला. मी स्लाइड ओपन करेल. ओके, 100%. बरं, पुढचा शेवटचा वाक्प्रचार आपण घेऊया, त्याचा प्रश्न घेऊया. चला सांगा सर्वांनी आता, की जे साहित्याने ओजावी अमृताने चुकी ठेवी, या ओवीतील चुकी ठेवणे शब्दाचा अर्थ असलेला पर्याय. दोष लावणे, सांगा बरं उत्तर. आता याचं उत्तर सांगा. ह्या प्रश्नासाठी आपण उद्या चर्चा करूया. ओके, चला काय येणार याचं उत्तर, दोष लावणे, नावे ठेवणे, वडचळपणा कमी करून कमीपणा आणणे, कनिष्ठपणा देणे, चुकी ठेवणे. काय येणार उत्तर, दोष लावणे चुकी ठेवणे म्हणजे 100% बरोबर आहे. म्हणजे हे येणार नाही, बरोबर का? पर्याय 2 गेलं. नाव ठेवणे चुकी ठरवणे म्हणजे नाव ठेवणं, हे सुद्धा येणार, म्हणजे बी सुद्धा येणार. म्हणजे त्या ठिकाणी पहिला पर्याय येणार नाही. ओके, मग अ ब क अ ब क ड काय येणार, कनिष्ठपणा देणे म्हणजे काय, चुकी ठेवणे. म्हणजे ड पण त्या ठिकाणी येतो आहे. म्हणजे पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. वळचळपणा कमी करून कमीपणा आणणे त्याला म्हणतात चुकी ठेवणे, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याला पर्याय 4 त्याच्यामध्ये येणार आहे. ओके, 4ही पर्याय त्यामध्ये समाविष्ट होणार आहे. ओके, अशा हा एक राहिला. आता आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणजे काय, याचं उत्तर सांगा बरं. आता सांगा, याचं उत्तर सांगा. आपल्या पोळीवर तूप ओढणे, सर्वांनी कमेंट्स करा बरं. आपल्या पोळीवर तूप ओढणे, सर्वांनी कमेंट्स करा. चला पर्याय 4. बरं, पल्लवीताईने उत्तर दिलं पर्याय 4. ताराताई काय येणार, काय येणार, पर्याय 4 100% बरोबर. दुसऱ्याचे नुकसान झाले तरी आपलाच फायदा करून घेणे. ओके, यस, आपलाच फायदा करून घेणे. बरं, वाक्प्रचार एक तो प्रश्न थोडा बाजूला ठेवलाय आपण, तो उद्या दिवशी आपण डिस्कस करूया. तो खरा तर एमपीएससीला विचारलेला प्रश्न होता, त्याचे पर्याय मध्ये त्या ठिकाणी कुठे गफलत आहे, उद्या दिवशी तर आपण डिस्कस करूया. लेक्चर कसं समजलं आजचं, सर्वांनी कमेंट्स करा. सर्वांनी लेक्चर कसं समजलं, सर्वांनी कमेंट्स करा. खूप छान समजलं, धन्यवाद, आभारी आहे. सर्वांनी कमेंट्स करा. पल्लवीताई कसं समजलं लेक्चर, बाकी जण जे उपस्थित त्यांनी सांगा कसं समजलं लेक्चर. आणि आता वेळ बराच झालाय, बघूया. यस, धन्यवाद, आभारी आहे. या युट्यूबला लाईव्ह. ओके, थांबूया इथं. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.